Hello students, today's topic it is the structure of chromosome. Now we have started the chromosomal theory of inheritance and we have seen the various types of chromosomes and now we have to see the structure of chromosome. Okay, तर आपल्याला structure of chromosome पाहायचं आहे. तर इथे डायग्राम काढलेली आहे. नाव दिस इज द पार्ट्स ऑफ द क्रोमोझोम. हे काय आहेत? पार्ट्स आहेत क्रोमोझोमचे आणि दिस इज द सेकंडरी कन्स्ट्रक्शन अँड डिटेल्स आहेत. ओके, तर हा जो क्रोमोझोम असतो हा कसा असतो, जसं की तुम्हाला माहीतच आहे की हा जो क्रोमोझोम आहे हा कशाने बनलेला असतो? DNA नी बनलेला असतो. ओके, तर हा जो क्रोमोझोम आहे हा सगळ्यात चांगला विजिबल कधी असतो? ड्युरिंग द मेटाफेज. ओके, तर आपण सेल डिव्हिजन स्टडी केलेला आहे. त्या सेल डिव्हिजनमध्ये जे मायटोसिस होतं त्याच्यामधली जी मेटाफेज असते त्यावेळेस आपल्याला काय दिसतं की हे जे क्रोमोझोम्स आहे हे आपल्याला विजिबल दिसतात, म्हणजे स्पष्ट दिसतात आपल्याला. आणि ज्यावेळेस ती काय असतात? हायली कंडेन्स्ड असतात, म्हणजेच ज्यावेळेस काय असतं? मेटाफेज असते त्यावेळेस. ओके, त्याच्यानंतर आता या मेटाफेजमध्ये आपल्याला हे जे क्रोमोझोम आहेत हे कसे दिसतात? तर त्याचं स्ट्रक्चर हे असं असतं. तर म्हणजे काय की क्रोमोझोम काय दाखवतात की दोन आयडेंटिकल हाव्स दाखवतात. हाव्स म्हणजे काय की अर्धे अर्धे आपल्याला दिसत आहेत, म्हणजे दोन्ही जे हाव्स आहेत ते सारखे आपल्याला दिसत आहेत, म्हणजे अर्धे अर्धे दिसत आहेत. तर हे जे यांना काय म्हटलं जातं? हाव्सला इट इज कॉल्ड एज अ सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके, त्या हाव्सला काय म्हटलं जातं? सिस्टर क्रोमॅटिड्स म्हटलं जातं. ओके, आता हे जे क्रोमॅटिड्स असतात ते कशाने जोडलेले असतात? हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत हे कशाने जोडलेले आहेत? विथ द हेल्प ऑफ दिस सेंट्रोमियर. ओके, हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत हे कशाने जोडल्या गेलेले आहेत? विथ द हेल्प ऑफ दिस सेंट्रोमियर. ओके, आणि हे जे सेंट्रोमियर आहे इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्रायमरी कन्स्ट्रक्शन. आलं लक्षात? तर या सेंट्रोमियरलाच काय म्हटलं जातं? प्रायमरी कन्स्ट्रक्शन सुद्धा म्हटलं जातं. आणि हे सेंट्रोमियर काय काम करतं? हे जे दोन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत यांना जोडण्याचं काम कोण करत असतं? हे जे सेंट्रोमियर आहे ते करत असतं. ओके, त्याच्यानंतर हे जे प्रायमरी सेंट्रोमियर आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो प्रायमरी कन्स्ट्रक्शन आहे, हे प्रायमरी कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला काय दिसतं की डिस्क शेप आपल्याला दिसत आहे. ओके, डिस्क शेप अशी प्लेट आपल्याला पाहायला मिळते. इट इज कॉल्ड एज अ कायनेटोकोर. ओके, ही जी डिस्क शेप प्लेट आपल्याला पाहायला मिळते आहे इट इज कॉल्ड एज अ कायनेटोकोर. आता ही जी प्लेट आहे ही कशासाठी आहे? फॉर द कशासाठी आहे? ही युजफुल आहे फॉर द अटॅचमेंट ऑफ द ही जे स्पिंडल फायबर्स आहेत यांना अटॅच करण्याचं काम ही जी डिस्क प्लेट आहे किंवा कायनेटोकोर आहे हे अटॅच करण्याचं काम कोण करत असतं? हे डिस्क सेंट्रोमियर मधली ही जी डिस्क प्लेट आहे इट इज कॉल्ड एज अ कायनेटोकियर. तर हे कायनेटोकियर हे जे स्पिंडल फायबर आहे यांना अटॅच करण्याचं काम कोण करत असतं? हे कायनेटोकियर करत असतं ज्यावेळेस सेल डिव्हिजन होत आहे, ॲट द टाइम ऑफ द सेल डिव्हिजन. ओके, त्याच्यानंतर ॲडिशनल आता जर आपण हे झाले पार्ट्स ऑफ द क्रोमोझोम, याच्यानंतर जर आपण डिटेलमध्ये जर स्ट्रक्चर पाहिलं क्रोमोझोमचं तर हे आपल्याला डिटेलमध्ये हे असं स्ट्रक्चर दिसतं. ओके, तर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की सेकंडरी कन्स्ट्रक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे सेकंडरी कन्स्ट्रक्शन फर्स्ट आणि सेकंडरी कन्स्ट्रक्शन सेकंड पाहायला मिळतं. ओके, तर हे जे काही काही क्रोमोझोम्समध्ये आपल्याला सेकंडरी कन्स्ट्रक्शन सेकंड आणि सेकंडरी कन्स्ट्रक्शन फर्स्ट जे आहे ते पाहायला मिळतं. ओके, आणि यालाच काय म्हटलं जातं? या सेकंडरी कन्स्ट्रक्शन फर्स्टलाच काय म्हटलं जातं? न्यूक्लिओलर ऑर्गनायझर म्हटलं जातं. ओके, तर या न्यूक्लिओलर ऑर्गनायझेशन कावर म्हटलं जातं याला? कारण की हे जे सेकंडरी कन्स्ट्रक्शन फर्स्ट आहे ते काय करत असतं की जे न्यूक्लिओलस आहे त्यांचं फॉर्मेशनमध्ये हेल्प करतं. म्हणूनच या सेकंडरी कन्स्ट्रक्शन फर्स्टलाच काय म्हटलं जातं? न्यूक्लिओलर ऑर्गनायझेशन. न्यूक्लिओलर ऑर्गनायझेशन का म्हटलं जातं त्याला? कारण की ते काय करत असतं? जो न्यूक्लिओलस आहे त्यांचं फॉर्मेशनमध्ये हेल्प करतं, म्हणूनच याला काय म्हटलं जातं? न्यूक्लिओलर ऑर्गनायझर म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर हे जे सेकंडरी फर्स्ट आहे तिथे काय दिसत आहे की हे काय करत आहे की न्यूक्लिओलसचे ऑर्गनायझर रिजन आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर जे सेकंडरी कन्स्ट्रक्शन सेकंड आहे तर याला काय दिसत आहे आपल्याला की शोज अटॅचमेंट टू द सॅटेलाइट बॉडी और सॅट बॉडी. तर हे जे सेकंडरी कन्स्ट्रक्शन आहे हे अटॅच कुठे असतं? जे सॅटेलाइट बॉडी आहे त्याला काय अटॅच असतं? सेकंडरी कन्स्ट्रक्शन सेकंड अटॅच असतं. ओके,
त्याच्यानंतर हे जे क्रोमॅटिड आहे, प्रत्येक क्रोमॅटिड आहे कशाने बनलेला आहे, सब क्रोमॅटिड्सने बनलेला आहे. इट इज कॉल्ड ॲज अ क्रोमोमियर और क्रोमोनेमॅटा. ओके, हे हा जो सिस्टर क्रोमॅटिड आहे हे हा अजून कशाने बनलेला आहे, क्रोमोमियर्सनी बनलेला आहे किंवा क्रोमोनेमॅटानी बनलेला आहे. ओके, तो एक जो क्रोमोनेमा आहे हा कशाने बनलेला आहे, लॉन्ग अनब्रांच्ड स्लेंडर हायली कॉल्ड डीएनएचा थ्रेड आहे. ओके, हा जो क्रोमोमियर आहे हा कशाने बनलेला आहे, लॉन्ग जो स्लेंडर अनब्रांच्ड असा हायली कॉइल्ड जो डीएनए थ्रेड आहे हा इथे आपल्याला पाहायला मिळतो क्रोमोनेमामध्ये. ओके, तर हा जो डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल आहे हा एक्सटेंड होतो थ्रू आउट द क्रोमोझोम. हा जो डीएनए जो थ्रेड आहे तो पूर्ण पहिलेपासून तर लास्टपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो आहे. ओके, तो एक्सटेंड होतो आहे. त्याच्यानंतर द एंड्स ऑफ द क्रोमॅटिड्स आर्म्स आर कॉल्ड ॲज अ टिलोमियर. ज्यावेळेस हा जो क्रोमोझोम एंड होतो त्या एंडला काय म्हटलं जातं, टिलोमियर्स म्हटलं जातं. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ टिलोमियर. द एंड ऑफ द क्रोमोझोम्स इट इज कॉल्ड ॲज अ टिलोमियर म्हटलं जातं. आता आपण पाहूया की आता जर हे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम. आता क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं आहे, तर क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं आहे की दोन क्रोमॅटिड जॉईन झालेले आहे टुगेदर विथ द हेल्प ऑफ द सेंट्रोमियर. ओके, हे जे दोन क्रोमॅटिड्स कशाने जॉईन झालेले आहे, विथ द हेल्प ऑफ दिस सेंट्रोमियर. आणि हे जे क्रोमॅटिड्स आहेत त्यांचे आर्म्स कसे आहेत, लॉन्ग अनब्रांच स्लेंडर हायली कॉइल्ड डीएनए थ्रेड. इट इज कॉल्ड ॲज अ क्रोमोनेमा. हा जो लॉन्ग अनब्रांच हायली थ्रेड कॉइल्ड स्ट्रक्चर दिसत आहे आपल्याला, इट इज कॉल्ड ॲज अ क्रोमोनेमा आपण ज्याला म्हणतो. ओके, त्याच्यानंतर हा जो सेंट्रोमियर आहे किंवा प्रायमरी कन्स्ट्रिक्शन आहे याच्या जे डिस्क शेप आपल्याला पाहायला मिळतं स्ट्रक्चर आहे जे स्पिंडल फायबरला अटॅच करण्याचं काम करतं ड्युरिंग द सेल डिव्हिजन. इट इज कॉल्ड ॲज अ कायनेटोकोर म्हटलं जातं. त्याच्यानंतर सेकंडरी डिव्हिजन्स दोन दिसतात आपल्याला. ॲट द सेकंडरी डिव्हिजन फर्स्टमध्ये काय दिसतं की हे ऑर्गनाइज करतं, न्यूक्लिओलस ऑर्गनाइज करतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, न्यूक्लिओलर ऑर्गनायझर म्हटलं जातं. कारण की सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट काय करतो, न्यूक्लिओलस ऑर्गनाइज करतं. त्याच्यानंतर ही जी सॅटेलाइट बॉडी आहे किंवा सॅट बॉडी हे अटॅच कुठे असतं, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सेकंडला अटॅच असतं. ही जी सॅट जी बॉडी आहे ही कुठे अटॅच असते, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सेकंडला अटॅच असते. ओके, त्याच्यानंतर जे टिलोमियर्स आहेत. ओके, नाउ दिस टिलोमियर आर द एंड्स ऑफ द क्रोमोझोम. हा जो टिलोमियर आहे हा काय आहे, एंड आहे क्रोमोझोम्सचा. ओके, नाउ दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम. थँक यू.